नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत राज्यातल्या, देशातल्या, जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. शिवसेनेच्या 2 गटात सुरू असलेला सामना. पण सुरुवातीला हेडलाइन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. शिवसेनेची शाखा आहे तिथेच राहील. मुंबईतल्या शाखेच्या वादावरून उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि समोर या, ठाकरेंचं शिंदेंना आव्हान. आज आमचे पोस्टर फाडले, निवडणुकीत मस्ती फाडू, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा. मुंबईतल्या शाखेवरून शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं शाखेची पाहणी न करता ठाकरे माघारी. मुंबईत शिवसेना कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंविरोधात निदर्शनं. काळे झेंडे दाखवत उद्धव ठाकरे चले जावच्या घोषणा. महसूल मंत्री विखे पाटील जरांगेंच्या भेटीला. अधिवेशनापूर्वी दुसरा अहवाल स्वीकारा आणि कायद्यात रूपांतरित करा, जरांगे पाटलांची मागणी. ड्रग्ज माफिया ललित पाटीलची प्रकृती बिघडली. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुन्हा कोठडीत रवानगी. बारामतीत एका बैठकीदरम्यान शरद पवारांची तब्येत बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्यानं वैद्यकीय तपासणी, डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला. साताऱ्यातील तारगाव रेल्वे स्थानकात कोयना एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड. 2 तासाहून अधिक वेळ रेल्वेचा खोळंबा, प्रवाशांचे प्रचंड हाल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा. विकासाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा निर्धार. मुंबईत छत्रपती शिवाजी पार्कात मनसेचा दीपोत्सव. 3ऱ्या दिवशी मराठी सिनेतारकांची उपस्थिती. 24 लाख दिव्यांनी उजळली प्रभू श्रीरामाची अयोध्या नगरी. अयोध्येतल्या दीपोत्सवाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उद्या भारत नेदरलँड दरम्यान अखेरचा साखळी सामना. सलग 9 सामने जिंकण्यासाठी रोहित सेना उत्सुक. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे सेमीफायनलिस्ट ठरले. भारत न्यूझीलंडशी तर ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेशी भिडणार. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकरांना जाहीर. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाकडून घोषणा. उद्धव ठाकरे मुंब्रा इथल्या शिवसेना शाखेच्या पाहणीसाठी गेल्यानंतर प्रचंड राडा झाला. पोलिसांनी रोखल्यानं ते माघारी परतले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या स्टेशनवरून उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पोलिसांना बाजूला ठेवा आणि समोरासमोर या असं आव्हान ठाकरेंनी शिंदेंना दिलंय. पोस्टर फाडणाऱ्यांना यावेळी ठाकरेंनी इशारा दिलाय. आपली पोस्टर्स त्यांनी फाडली. निवडणुका येऊया मग आम्ही तुमची मस्ती फाडतो. मुंबईत जर अनुचित घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. त्यामुळे माघारी फिरल्याचं म्हणत ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधलाय. जरी केसाला जरी धक्का लागला तरी यांचे सगळे केस तमाम महाराष्ट्र उठून टाकायचे राहणार. मुंबईच्या शाखेची कागदपत्र आपल्याकडे असल्याचा दावा ठाकरेंनी केला. शाखेवर दावा करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला ठाकरेंनी इशारा दिलाय. चोराने एवढंच सांगतो, तुम्ही मधमाशांच्या पोळावरती दगड मारलेला आहात. आता या मधमाशा कुठे कुठे तुम्हाला डसतील त्या तुमचं तुम्ही बघा. मुंबईतली शाखा पाडल्यानंतर त्या ठिकाणी तात्पुरतं नवीन कंटेनर उभं करण्यात आलंय. ते कंटेनर लवकरात लवकर उचला असंही ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या मुंब्रा दौऱ्याच्या निमित्तानं ठाण्यात आज हाय व्होल्टेज राडा पाहायला मिळाला. मुंब्र्यात ठाकरे गट आणि शिवसैनिक आमने सामने आले
अखेर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये असं पोलिसांनी केलेल्या आवाहनानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यातल्या शाखेत न जाण्याचा निर्णय घेतला। मुंब्र्यात पाडण्यात आलेल्या शिवसेना शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे ठाणे मार्गे मुंब्र्यात दाखल झाले। यावेळी ठाकरे गटाचे आणि मवियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर शाखेच्या दुसऱ्या बाजूला शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने येऊ नयेत यासाठी पोलिसांनी शाखेपासून 10 ते 15 मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावले। त्यामुळे ठाकरेंचा ताफा तिथेच थांबवण्यात आला। संयम बाळगलेला आहे, पण याचा अर्थ असा नाही की दरवेळेला आमच्याकडनं संयम आणि तुमच्याकडनं यम असं काही होणार नाही। जर तुम्ही तसे वागणार असाल तर आमच्या सुद्धा संयमातला जो स आहे तो गेल्याशिवाय राहणार नाही। एक साधी शिवसेनेची शाखा ताब्यात घेण्याकरता येतो, पक्षप्रमुखाला यावं लागतं, याचा अर्थ त्यांच्याकडे खाली इतर जी खालची रँक पाहिजे ती उरलेली नाहीये। लवकरच ठाण्यात सभा घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। ठाण्यातल्या रेतीबंदर भागात ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी ठाकरे गटाचे आणि मवियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंब्र्यात पाडण्यात आलेल्या शिवसेना शाखेच्या स्थळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला ठाण्यातल्या टेंबी नाक्याला भेट दिली। टेंबी नाक्यावरील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलं। यावेळी ठाकरे गटाचे आणि मवियाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती। ठाकरेंनी यावेळी हात उंचावत त्यांचं स्वागत स्वीकारलं। त्यानंतर मुंब्र्याकडे रवाना होताना ठाकरेंचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं। रेतीबंदर भागात जेसीबीतून उद्धव ठाकरेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली। त्यानंतर उद्धव ठाकरेंचा ताफा मुंब्र्यात दाखल झाला। यावेळी ठाकरे गटाचे आणि मवियाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यासोबत या ठिकाणी पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मुंब्र्यातल्या राड्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। शाखेच्या मुद्द्यावरून ठाकरे यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला, तसंच विविध राजकीय विषयांवर त्यांनी भाष्य केले। ठाणेकर गद्दारांना धडा शिकवतील, गद्दारांना धडा शिकवण्यासाठी ठाण्यात यायची मला गरज नसल्याचं वक्तव्य शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय। गद्दारांना धडा शिकवण्यासाठी मी ठाण्यात येण्याची गरज नाही। ठाणेकर हे तगडे आहेत आणि ठाणेकरांना गद्दारी चालतच नाही मिळालं। गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम यांच्यातल्या वादावरून ठाकरेंनी टोला हाणलाय। गद्दारांच्या वाटा गद्दारांना माहिती, मी काय बोलतो। यावेळी अजित पवारांच्या आजारपणावरही त्यांनी मिश्किल टोला लगावला। अजितदादांशी काही संपर्क नाहीये, त्याच्यामुळे त्यांना कसला नेमका ताप आहे, सहकार्यांचा ताप, मनस्ताप, म्हणजे ताप आहे की मनस्ताप आहे हे त्यांना मला नाही। एकूणच मुंब्र्यातल्या शाखेवरून ऐन दिवाळीत राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। मागील 15 दिवसांपासून डेंग्यू झाल्यामुळे आजारी असलेले अजित पवार शुक्रवारी अचानक भेटीगाठी घेताना दिसले। यासाठी त्यांनी पुणे ते दिल्ली असा प्रवास सुद्धा केला। आधी शरद पवार आणि नंतर अमित शहांसोबत अजित पवारांची बैठक झाली। अजित पवारांच्या या भेटीगाठींमुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळतं। डेंग्यू झाल्यानं गेल्या 15 दिवसापासून कुठल्याच कार्यक्रमात न दिसलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी अचानक पुन्हा ॲक्टिव्ह झाले। त्यांनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली। त्यानंतर तडक दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली। अजित पवारांच्या या भेटीगाठीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा चिमटे काढायला सुरुवात केली आहे। सत्ताधाऱ्यांनी मात्र राऊतांसह विरोधकांचे आरोप फेटाळून लावलेत। आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो की मला भेटू नका दिवाळीत, मी आजारी आहे। तो उठतो आजारी माणूस आणि कोणाला तरी भेटायला जातो, म्हणजे एक नवीन परंपरा सुरू झाली, आजारी माणसाने भेटायला जायचं। इथला डेंग्यू गेला असेल, तिथला डेंग्यू मागे लागला असेल म्हणून ते गेले असावेत। अशा भेटी ह्या पूर्वनियोजित असतात। अमितभाईंनी एखादी वेळ दिली असेल, शेवटी आत्ता गेले आणि अमितभाई भेटले असं नाही। आता डेंग्यूच्या आजारपणात कॅबिनेटला दांडी मारून थेट घेतलेल्या दिल्ली भेटीनं अजितदादा गटाला काय मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवरून महाराष्ट्रातल्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलं। महाविकास आघाडीतील घटक पक्ष या भेटीवर संशय उपस्थित करतायत। भेट कौटुंबिक असल्याचं सांगत शरद पवार मित्रपक्षांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत, पण सध्या तरी या भेटीचं राजकारण थांबण्याचं चिन्ह दिसत नाही।
शरद पवारांचे बंधू आणि उद्योगपती प्रतापराव पवार यांच्या पुण्यातल्या निवासस्थानी शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाली। या भेटीवरून राज्यातलं राजकारण तापलंय, पण शरद पवारांनी मात्र अजित पवारांची ही भेट कौटुंबिक असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। शरद पवार ही कौटुंबिक भेट असल्याचं सांगत असले तरी ठाकरे गट आणि काँग्रेसच्या नेत्यांना मात्र हे स्पष्टीकरण मान्य नसल्याचं दिसतंय। विरोधकांना शरद पवारांचा दावा पटत नसला तरी कायम पवारांवर टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना मात्र पवारांचं स्पष्टीकरण पटल्याचं दिसतंय। खरा महाराष्ट्र बघताय, फुटा, बाहेर पडा, पुन्हा जा, दरवाजे उघडत जा, दरवाजे बंद करत जा, सगळं महाराष्ट्रातील सुज्ञ जनता याच्या वेळेवर उत्तर देईल। उत्सवामध्ये आनंदात एकत्र आले असतील तर त्याला राजकीय दृष्टीनं बघू नये असं मला वाटतंय। आता पवार काका पुतण्याच्या भेटीच्या राजकारणाचे काय पडसाद उमटतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय घडामोडी घडतायत, त्यांना वेग आलाय। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षणावरून वातावरण तापलेलं असताना दिवाळीत राजकीय फटाके फुटणार का याची चर्चा रंगली आहे। याला निमित्त ठरलंय शुक्रवारी झालेल्या गाठीभेटी। शरद पवार आणि नरेंद्र मोदी हे दोन्ही बडे नेते वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांच्यात सातत्यानं संवाद होत असतो। त्यातच अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर लगेचच दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। त्यामुळे या भेटीचं काही कनेक्शन आहे का असा प्रश्न निर्माण झाला। याच भेटी संदर्भात भाजपचे निकटवर्तीय अपक्ष आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। शरद पवारांनी मोदींसोबत यावं यासाठी अजित पवार प्रयत्नशील असल्याचं राणांनी म्हटलंय। म्हणून अनेक घडामोडी येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ शकतात आणि नक्कीच पवार साहेब हे मोदीजींचं काम बघून मोदीजींना पाठिंबा देतील। आता हल्ली भविष्यकार खूप वाढलेत महाराष्ट्रामध्ये, हे आज असं घडेल, उद्या तसं घडेल। कालची जी दादांची कौटुंबिक भेट होती त्याला कुठलाही राजकीय रंग देऊ नये। लोकसभा निवडणुका आता अवघ्या 5 महिन्यावर आलेल्या आहेत आणि अशा महत्त्वाच्या वेळी रवी राणा हे वक्तव्य करतायत। त्यामुळे हा पवारांचा गेम भाजपचा नेम तर नाही ना, हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल। मनसे आणि भाजपमध्ये दीपोत्सवावरून राजकीय फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे। भाजपनं मराठी कलावंतांसोबत नमो उत्सव सुरू केला असं वक्तव्य करत आशिष शेलारांनी मनसेला डिवचलं। त्यानंतर मनसेनं सुद्धा राजकीय बॉम्ब फोडला। परिणामी ऐन दिवाळीमध्ये एकमेकांवर राजकीय रॉकेट सोडताना हे दोन्ही पक्ष दिसले। मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन प्रख्यात पटकथा लेखक जावेद अख्तर आणि सलीम खान यांच्या हस्ते करण्यात आलं। या दीपोत्सवात जावेद अख्तर यांनी याच व्यासपीठावर जय सियारामचा जयघोष केला। बोलिए जय सियाराम। दरम्यान एक दीपोत्सव सलीम जावेद यांच्या उपस्थितीत झाल्याचं वक्तव्य करून आशिष शेलार यांनी मनसेवर अप्रत्यक्षपणे तोफ डागली। भाजपनं आयोजित केलेला मुंबईचा दीपोत्सव नमो उत्सव मराठी कलाकारांसोबत सुरू झाल्याचं आशिष शेलारांनी ठासून सांगितलं। मनसेनेही जोरदार पलटवार केलाय। सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत झालं आणि आज आम्ही करतोय उत्तरा केळकर यांच्या उपस्थितीत। एक बड्या नेत्याच्यावर टीका केली की प्रसिद्धीत राहता येतं, हा केविलवाना प्रयत्न आशिष शेलारांनी सोडावा। एकंदरीतच आता राजकीय लाभासाठी दीपोत्सवाला सुद्धा हिंदू मुस्लिम रंग दिला जाऊ लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। राज्यासह देशभरात दिवाळीला सुरुवात झाली। प्रत्येक जण आपापल्या परीने दिवाळीचा उत्सव साजरा करतोय। प्रभू श्रीरामांची नगरी असलेल्या अयोध्येत खास पद्धतीनं दीपावलीचं सेलिब्रेशन करण्यात आलं। अयोध्येच्या राम मंदिरात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू तीरावर आरती केली। अयोध्येतील दीपोत्सवाच्या निमित्तानं शरयू तीरावर 51 घाटावर तब्बल 24 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले। एकाच वेळी 24 लाख दिवे प्रज्वलित करून नवा विश्वविक्रम नोंदवण्यात आला। त्यानंतर खास फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। दिवाळी निमित्तानं अयोध्या नगरी सजल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण अयोध्या रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आली। मठ आणि मंदिरं फुलांनी सजवण्यात आली। राम मंदिराकडे जाणारा रस्ता फुलांनी सजवण्यात आला। प्रभू श्रीरामांच्या अयोध्येत दीपोत्सवाच्या दरम्यान उत्सवाचं वातावरण पाहायला मिळालं। यावेळी भाविकांमध्ये विलक्षण उत्साह दिसून आला। दीपोत्सवानंतर खास लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी लेझर शोच्या माध्यमातून श्रीराम चरित्राची झलक दाखवण्यात आली। दिवाळीच्या सणाला शिर्डीत विशेष महत्त्व आहे। साईबाबांनी पाण्यानं दिवे प्रज्वलित करून दिवाळी साजरी केली अशी आख्यायिका सांगितली जाते। त्यामुळे दिवाळी सणाच्या निमित्तानं दरवर्षी साईंची नगरी शिर्डी सजल्याचं पाहायला मिळतं।
यंदा ही साईनगरी शिर्डी आकर्षक विद्युत रोषणाईनं उजळून निघाली. वॉर्म व्हाईट लाइटिंगनं साई मंदिर आणि परिसर लख प्रकाशात न्हावून गेला. साई मंदिर, मंदिराचा कळस, गुरुस्थान, द्वारकामाई, लेंडीबाग, संपूर्ण साई मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. ओडिशातील साई भक्त सदाशिवदास यांनी दानाच्या माध्यमातून संपूर्ण साई मंदिर आणि परिसरात ही रोषणाई केली. कुछ बाबा का सेवा करने से मन बहुत आनंदित रहता है और बाबा भी साथ में रहते हैं हमको मदद करने के लिए. दिवाळी सुट्ट्यांमुळे लाखो भाविक शिर्डी साई दर्शनासाठी येतात. साई नगरीतली ही आकर्षक विद्युत रोषणाई भक्तांचे डोळे दिपावणारी ठरते. कोल्हापूरकरांनी गेल्या अनेक वर्षापासून थेट पाईपलाईन योजनेचं जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न अखेर पूर्ण झालं. थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुईखडी इथं दाखल होताच आमदार सतेज पाटील यांनी जलपूजन केलं. या योजनेवरून कोल्हापुरात आता श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कोल्हापूरकरांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पाईपलाईनद्वारे थेट पाणीपुरवठा योजनेला 2013 साली मंजुरी देण्यात आली होती. अनेक अडथळ्यांवर मात करत ही योजना अखेर मार्गी लागली. शुक्रवारी रात्री 11च्या सुमारास काळमवाडी धरणातून 52 किलोमीटर थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्रावर पोहोचलं. आमदार सतेज पाटलांसह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी जलपूजन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे ही योजना पूर्ण झाल्याचा दावा शिवसेनेनं केला. या ठिकाणी प्रयत्न आम्ही करत असताना लाखो कोल्हापूरकरांच्या सदिच्छा होत्या की ज्या सदिच्छेच्या पाठबळामुळे हे यश या ठिकाणी मिळालं. आमरण उपोषणानंतर शासनाला जाग आली आणि त्यानंतर कोल्हापूरला 420 कोटीचा पाण्याचा हा प्रकल्प मंजूर झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणी क्रेडिट कुणी घेणं याला फारसं महत्व नाही. राजकीय पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू झाली असली तरी सर्वसामान्य कोल्हापूरकरांना मात्र योजनेमुळे दिलासा मिळालाय. आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीला प्रदूषणाचा अक्षरशः विळखा पडलाय. या प्रदूषणामुळे ही नदी फेसाळली आहे. नदीला पडलेला प्रदूषणाचा विळखा सुटणार तरी कधी हा सवाल विचारला जातो. आळंदीमधून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीची ही अवस्था आहे. एखाद्या हिमनदीचं स्वरूप या नदीला प्राप्त झालंय. केमिकल युक्त पाण्यानं संपूर्ण नदी फेसाळली आहे. आळंदीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांचं आणि नदीतल्या जलचरांचं आरोग्य धोक्यात आलंय. येत्या 5 डिसेंबरला आळंदीत संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत येणार आहेत. माऊलींच्या दर्शनापूर्वी वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतात. या पार्श्वभूमीवर प्रदूषणाचा हा विळखा सोडवण्याची मागणी केली जाते. पिंपरी चिंचवड असेल किंवा MIDC असेल यातील दूषित पाणी व केमिकलयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडलं जाते. आंघोळ नाही करू शकत, तीर्थ नाही घेऊ शकत. आळंदीला आल्याच्यानंतर पहिला वारकरी असेल किंवा कोणी असेल तो स्नान केल्याच्या नंतर माऊलींच्या दर्शनाला जातो. इंद्रायणी नदी फेसाळल्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वी अनेक वेळा अशी परिस्थिती आली आहे. अनेक वेळा स्थानिक नागरिकांनी याबद्दल आंदोलनं केली. मात्र नगरपालिकेकडून केवळ कागदी घोडे नाचवण्यात आले. या सर्व पार्श्वभूमीवर प्रदूषणाचा हा विळखा सुटणार तरी कधी हा प्रश्न नागरिक आणि वारकरी विचारतायत. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात डोणगाव रोडवर सायकल स्वार भिक्षुकाला अज्ञात दुचाकी स्वारानं धडक दिली. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या भिक्षुकाला मेहकरच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचाराच्या दरम्यान या भिक्षुकाचा मृत्यू झाला. या भिक्षुकाचं नाव दीपक बाबूराव मोरे असं असून ते अंजनी मेहकर इथे राहत असल्याचं समोर आलंय. या भिक्षुकाकडे पोलिसांना एक पिशवी आढळली. या पिशवीतून तब्बल 1,63,000 रुपयांची रोकड पोलिसांना सापडली. याशिवाय चिल्लर, विविध बँकेची पासबुक, ATM कार्ड, पॅन कार्ड आणि आधार कार्ड आढळलं. पोलिसांना आधार कार्डच्या मदतीनं भिक्षुकाच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचणं शक्य झालं. पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेऊन ही रक्कम कागदपत्र नातेवाईकांच्या स्वाधीन केली. धनत्रयोदशीच्या दिवशी भिक्षुकाच्या नातेवाईकांना रक्कम देण्यात आली. पैसे सुपूर्द करताना नातेवाईकांसह पोलिसांना सुद्धा गहिवरून आलं. त्याच्याकडे सामानात सापडलेले 1,63,000 रुपये कॅश, काही चिल्लर आणि इतर सगळे डॉक्युमेंट्स वगैरे आम्ही आज त्यांच्या सुपूर्द केलेले आहेत. मात्र भिक्षुकाकडे एवढी मोठी रक्कम कुठून आली याचा तपास पोलीस करतायत. सध्या बुलढाण्यात या लखपती भिक्षुकाची चर्चा रंगली आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघानं अप्रतिम कामगिरी केली. टीम इंडियानं साखळी टप्प्यात आतापर्यंत खेळलेले 8ही सामने जिंकले. आता रविवारी भारतीय क्रिकेट संघाचा शेवटचा सामना रंगणार आहे. मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारत नेदरलँडशी 2 हात करणार आहे. सेमीफायनल आधी भारताचा हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता आहे. यात बुमराह, सिराज आणि कुलदीप यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.
या सामन्याआधी प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी रोहित शर्माचं कौतुक केलं. He's been fantastic with his batting, the leadership that he's shown and taking on the game, in leading from the front. काही दिवसांपूर्वी श्रेयस अय्यरच्या संघातल्या स्थानावर काहींनी सवाल उपस्थित केले होते. मात्र याच अय्यरच्या कामगिरीचं द्रविड गुरुजींनी कौतुक केलंय. Andrew's success, failure. You just look at even some of his knocks under pressure. You know how he's able to actually bring the best out of himself under those pressure situations. दुसरीकडे नेदरलँडनं इंग्लंडला धूळ चारत स्पर्धेतला पहिला अपसेट घडवला होता. त्यामुळे नेदरलँडला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ नक्कीच करणार नाही. विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. रविवारी स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. शेवटच्या साखळी सामन्यात भारत नेदरलँड आमने सामने येतील. रविवारी शेवटचा साखळी सामना असला तरी आता सगळ्यांच्या नजरा स्पर्धेच्या सेमीफायनलकडे लागल्यात. भारत, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे बलाढ्य संघ अंतिम 4 मध्ये पोहोचलेत. पहिल्या सेमीफायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येतील. हाच तो संघ आहे ज्याने विश्वचषक 2019च्या मँचेस्टर उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालच्या भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यामुळे गेल्या विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका आमने सामने येतील. आतापर्यंत आफ्रिकन संघानं स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आहे. मात्र महत्त्वाच्या क्षणी आफ्रिकन संघ ढेपाळतो हा इतिहास आहे. त्यामुळे चोकरचा टॅग बाजूला सारत आफ्रिका फायनल गाठणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर ऑस्ट्रेलिया 8व्यांदा फायनलमध्ये जाण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.